सगुणाच्या ऐलतिरी निर्गुणाच्या पैलतिरी उभी आहे माझी गुरु माऊली. माऊली उभी आहे माझी गुरु माऊली. जप तप ध्यान नसे मज जाण, जप तप ध्यान नसे मज जाण, कैवल्याची खाण गुरु माऊली. कैवल्याची खाण गुरु माऊली. माऊली उभी आहे माझी गुरु माऊली. माऊली उभी आहे माझी गुरु माऊली. महासागरासारखे विशाल ज्यांचे मन आहे, आकाशासारखे अगाध ज्यांचे ज्ञान आहे, संपूर्ण सृष्टीवर सजीव आणि निर्जीवावरही जे आभाळ मायेने प्रेम करतात, त्यांच्या सहवासात येणाऱ्यांना परमानंदाची अनुभूती करून देतात. साध्या आपल्या नजरेने समोरच्या पोळलेल्या जीवाला अगदी चंद्राप्रमाणे जे थंडावा देतात आणि मुख्य म्हणजे जीवाला त्या शिवाशी भेटवण्याचा जे मार्ग दाखवतात, अशा आपल्या सद्गुरूंना, आपल्या लाडक्या गुरुमाऊलीला भेटण्यासाठी असंख्य भक्तगणांनी गर्दी केली. ती म्हणजे परभणी येथील श्री क्षेत्र सिमुरगव्हाणी येथे. परमश्रद्धेय परमपूज्य अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा भव्य दिव्य असा समस्य मार्गदर्शन व दर्शन सोहळा स्वस्वरूप संप्रदायाच्या मराठवाडा उपपीठावर 15 व 16 जून 2024 रोजी अतिशय दिमाखात संपन्न झाला. सौभाग्याने चालत आलेल्या या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी लहान थोर सर्वांनीच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दैनंदिन नित्यक्रमातून थोडी विश्रांती घेत मोठ्या उत्साहात श्रद्धेने भाविक भक्त सोहळ्यात सहभागी झाले होते. सोहळ्याच्या मंगलदिनी सकाळपासूनच भाविकांची उत्स्फूर्त अशी उपस्थिती होती. 2 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात सुमारे 50 ते 60 हजार भाविक भक्तगण हजर होते. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला भाव हा वर्णनातीत होता. माझा भाव तुझे चरणी, अशीच अवस्था भाविक भक्तांची झाली होती. परमपूज्य जगद्गुरुश्रींचे कार्यक्रमस्थळी शुभागमन होताच सुहासिनींनी औक्षण केले व यजमानांनी अतिशय प्रेमपूर्वक माल्यार्पण करून स्वागत करण्यात आले. त्यावेळी भक्तगणांच्या उत्साहालाही उधाण आले होते. सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या पायघडीवरून परमपूज्य गुरुमाऊलींचे भव्य संतपीठावर आगमन झाले आणि चैतन्याची, आनंदाची झळाळी सर्वत्र पसरली. सांप्रदायिक मंत्रघोषाने व टाळ मृदुंगाच्या स्वराने वातावरण दुमदुमून गेले. नंतर परमपूज्य जगद्गुरुश्री संतपीठावरील उपास्य दैवतांच्या प्रतिमेला नमन करून सिंहासनावर विराजमान झाले व लगेचच परमपूज्य जगद्गुरुश्रींचे पुरोहितांद्वारे विधिवत पाद्यपूजन करण्यात आले. यानंतर लगेचच परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या समस्य मार्गदर्शन व चरण दर्शनासाठी भाविकांनी स्वयंशिस्तीत व शांततेत सुरुवात केली. एकीकडे परमपूज्य जगद्गुरुश्रींकडून मार्गदर्शन लाभलेले भाविक समाधानी झाले होते, तर दुसरीकडे दर्शनार्थी भक्तगण श्री गुरुचरणांचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले होते. भाविकांच्या जीवनातील सर्वात अमूल्य व अतुलनीय नजराणा असेल तर तो म्हणजे हे भाग्याचे, आनंदाचे क्षण होय. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणीस्थामचे उपपीठ असलेल्या मराठवाडा येथील परभणी सिमुरगव्हाणमधील समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज प्रसादालयातील भाविक भक्तांच्या भोजनासाठीची उत्तम बैठक व्यवस्था व्हावी म्हणून दानातून परिपूर्ण झालेल्या या प्रसादालयातील बैठक व्यवस्थेचे उद्घाटन परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या शुभ हस्ते मोठ्या आनंददायी वातावरणात करण्यात आले.
सोहळ्याच्या प्रथम दिनी कार्यक्रमस्थळी परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक उत्कर्ष साधण्यासाठी 948 भाविकांनी साधक दीक्षा घेतली, तर सोहळ्याच्या द्वितीय दिनी 868 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली. स्थानिक गुरुसेवक, उपपीठ समिती यांचे उत्तम नियोजन व निस्वार्थ सेवा यामुळे प्रचंड गर्दी असूनही सोहळा उत्कृष्टपणे पार पडला होता. संध्यासमयी सांजारती झाल्यानंतर 2 दिवस चाललेला भक्तिमय सोहळा समाप्तीकडे आला व उपस्थित भक्त समुदायाने भक्तिभावाने परमपूज्य गुरुमाऊलींना निरोप दिला व परमपूज्य स्वामीजी सुद्धा भाविकांना शुभाशीर्वाद देऊन पुढील नियोजित यात्रेसाठी मार्गस्थ झाले. श्री गुरुदेव.